नमस्कार, माझं नाव पूजा रघुनाथ जाधव. मी शासकीय आश्रमशाळा भाताणे येथे कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझी शाळा माझा स्वाभिमान या अंतर्गत गेले 2 दिवस आम्ही या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहोत या ठिकाणी. आणि या प्रशिक्षणामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता कशी वाढवावी यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेण्यात आल्या. नक्कीच आमच्या लर्निंग स्किलमध्ये सुद्धा या सगळ्याचा उपयोग आम्हाला होणार आहे. मला असं वाटतं की कला, क्रीडा, संगणक म्हणजे ज्या काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या त्या विषयाशी संबंधित होत्या. गणित, भाषा आणि संबंधित होत्या. तर आमच्या मार्फत त्या ॲक्टिव्हिटीज कशा आमच्या विषयाशी संबंधित घेता येतील आम्हाला ह्याचं आमच्याकडून त्यांनी प्रात्यक्षिक घेतलं. तर खूप छान असा उपक्रम होता. विद्यार्थ्यांनासुद्धा नक्कीच आवडेल, आम्हालाही आवडला. आमच्या लर्निंग स्किल नक्कीच त्यामुळे डेव्हलप होणार आहेत. परंतु एकच वाटलं की ह्याला जास्त म्हणजे 100% जो न्याय आहे तो त्या विषयाचा विषय शिक्षक देऊ शकतो, ना की कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक. जर विषयाशी संबंधित आहे, भाषा आहे, गणित आहे, तर त्या विषयाचा जो मूळ शिक्षक आहे तो ह्याला 100% न्याय देऊ शकतो.